त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला एक खूप छान प्रश्न विचारला. ते म्हणाले, मॅडम आम्ही सगळे कोटेशन्स बघितले, तुमचंही बघितलं, त्यामध्ये लेबर कॉस्ट खूप जास्त आहे, यामागे काही स्पेसिफिक कारण आहे का? मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, लेबर कॉस्ट ही फक्त लेबरची कॉस्ट नसते, ती एका आर्टिस्टची व्हॅल्यू असते. तुम्ही कितीही प्रीमियम मटेरियल वापरा, तेच मटेरियल दोन वेगळ्या वेगळ्या कारागिरांना दिलं तर रिझल्ट कधीच सारखा येणार नाही. एक स्किल लेबर तो काम पूर्ण करून देईल, तो म्हणेल मॅडम जास्त डिफरन्स नाहीये. पण जो खरा स्किल लेबर असतो तो त्याच मटेरियल पासून अशी फिनिशिंग करून देईल की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. त्याचं कर्व्स, कटिंग, जॉईंट्स, एजेस प्रत्येक गोष्टी डिटेलिंग दिसतं. आणि फक्त फिनिशिंग नाही, एक एक्सपिरियन्स लेबर वेस्टेजही कमी करतो, मिस्टेक टाळतो आणि काम वेळेत पूर्ण करतो. म्हणून जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर स्वस्त लेबर फक्त सुरुवातीला काही हजार रुपये वाचवेल, पण एक्सपिरियन्स लेबर तुमचा मटेरियल, वेळ आणि फ्युचर रिपेअर कॉस्ट सुद्धा वाचवतो. म्हणूनच कोटेशन मध्ये लेबर कॉस्ट ही जास्त दिसते, पण खरं तर ती एक्सपिरियन्स, क्वालिटी आणि क्राफ्टमॅनशिपची इन्व्हेस्टमेंट असते. पण खरं सांगायचं तर खराब लेबरचं काम पाहिल्याशिवाय चांगल्या लेबरची किंमत कळत नाही. जेव्हा जॉईंट्स उघडायला लागतात, लॅमिनेट निघायला लागतं, गॅप्स दिसायला लागतात आणि फिनिशिंग खराब दिसते, तेव्हा समजतं की फरक हा मटेरियल मध्ये नव्हता तर तो हातांमध्ये होता. म्हणूनच आम्ही कोणालाही हायर करत नाही, आधी स्वतः रिस्क घेतो, योग्य लेबर निवडतो, त्यांची कामं तपासतो आणि त्यानंतरच आमच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी देतो. कारण आमच्यासाठी चांगलं इंटेरियर हे फक्त एक्सपेन्सिव्ह मटेरियलने तयार होत नाही, तर चांगल्या आणि योग्य हातांनी तयार होतं.